पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे बापरे, हे रेट लिस्ट वगैरे म्हणजे खूप कठीण आहे ग। हे सगळं आम्ही ठरवलं नाही तिथे कधी। अगं त्यात काय ठरवायचंय, आता प्रीटी ब्युटी मध्ये तू काम करून तुला एक अंदाज आलाच असेल ना, त्यानुसार आपले रेट्स ठरवायचे। हो अगं, पण तिथे सगळं ना कंपनी ठरवते, म्हणजे किती पैसे द्यायचे, त्यात कंपनीचं कमिशन किती, कधी डिस्काउंट द्यायचा आणि किती डिस्काउंट द्यायचा ना, हे सगळं आम्ही नाही ठरवत। त्यामुळे मला कधी माझं डोकं तिथे चालवावंच लागलं नाही अगं। मग आता चालू थांब, मी ना यांना विचारते। आशू, श्रेयस तुला जमिनीचे रेट सांगू शकतो, आयब्रोज करायला किती पैसे लागणार हे कसं काय सांगू शकणार आहे तो? हो ग, माझ्या लक्षातच आलं नाही। तसं काय ना, मला कधी कुठेही काही अडचण आली ना, तरी मी यांना विचारायचे आणि पुढे जायचे। सवय लागून गेली। मग आता सवय बदल, तुला इथून इंडिपेंडेंट होण्याची गरज आहे। बिझनेस तुझा आहे, त्यामुळे रेट्स पण तूच ठरवायचेस। अरे काय करतोयस? हे पॅलेस आहे, टोस्ट पॅलेस। खायला दिलेत, खेळायला नाही। पॅलेस डायरेक्ट? अरे राजवाडा राजाचा असतो, तू बांधणार आहेस? तू पण मोठा बंगला बांधणार आहेस ना मामा, मग मी का नाही बांधू शकत? माझ्या बंगल्याचं काय माहित नाही रे, पण तू राजवाडा नक्की बांध। संजू, ते टोस्ट पॅलेस राहू दे आणि ते खायला दे मला। ए नाही, का पाडवलंस माझं टोस्ट पॅलेस? ते टोस्ट पॅलेस तुझ्यासाठी एकट्यासाठी नाहीये, खायला आणलंय ते, खेळायला नाही। नाही खायचं, हे माझ्यासाठी आहे। तुझ्या एकट्यासाठी नाही, दोघांसाठी आहेत। माझे आहेत ते। तू चुप बस रे, मला खाऊ दे। माझं आहे, दोघांचं आहे, चुप बस। नाही, मला खाऊ दे ना संजू। अरे बंद करा ते भांडण, किती किटकिट करताय। घे, खा तूच। मला नाही खायचे, तूच खा। आजी, मला डोसे बनवून दे। ए, ते डोसे वगैरे तुझ्या मामीला सांगायचं, मला नाही बनवता येत। आणि तुझी मामी तर घरी नाहीये, ती गेलीये बिझनेस करायला। सवय करून घ्या। आणि आई, तूही डोसे बनवायला शिक आता। कामासाठीच गेली आहे ना ती, तिला जे शक्य होतं ते सगळं करून गेली आहे। आता यांचे आजार नखरे राहील तर ती काय 24 तास घरात बसून राहणार आहे? आम्ही नाही का केली 24 तास काम? आमच्या वेळे नाही केलीत कौतुक? कौतुक म्हणजे आता काय गळ्यात हार घालून आरती करायची होती तुझी? आणि वयाच्या आधी म्हातारी होऊ नकोस, चांगली ठणठणीत आहेस। काम करत राहशील ना तर कामाची सवय होईल। बसल्या बसल्या खायची सवय अश्विनीनीच लावली होती ना। आता तुम्ही म्हणाल सडनली की चला काम करा, तर कसं होणार? सवयी बदलता येतात ना। आजी, ती आपली साफसफाई करायची फडकी कुठे आहेत? आताच ठेवलेत पिशवीत, अश्विनीनेच ठेवलेत। मी घेते। मयुरी, आलीस तशीच चाललीस, नेमकं काय झालंय काय? अगं आजी, ऑफिस बंद होतं ना बरेच दिवस, थोडी धूळ साचली आहे, तर पुसायला काहीच नाहीये म्हणून घेऊन जाते। दीदू, तू आईची मदत करायला जातेस? हो। थांब, काय? मी पण तुझ्यासोबत येते। अगं नको, तू अभ्यास कर, आई रागवेल। अगं दीदू, आम्ही खाली खेळायला जातो ना, मग तेवढा वेळ मी तुला आणि आईला मदत करेल आणि आल्यावर अभ्यास करेन। ए, तुझं काही काम नाही तिकडे, तू इकडेच थांबायचं। दीदू पटकन चल। मी पण येणार। अरे नको येऊ, तुझं काही काम नाही, दीदू पटकन ये। मी पण येणार। तुम्ही ऐका, तुम्ही दोघंही येऊ नका, तुम्ही दंगा कराल तिकडे। नाही, मी हेल्प करणार। घेऊन जा बाई, तशी ही इथे नुसती कटकट करतात माझ्या डोक्याशी। प्लीज दीदू, प्लीज प्लीज प्लीज। बरं चला, पण मस्ती नाही करायची। नाही नाही, बिलकुल मस्ती नाही। नाही, प्रॉमिस, बिलकुल नाही। आजी येते। मी फास्ट। घ्या, करून घ्या पिकनिक। फुकटची नाटकं। तांब्यांकडे भजन आहे, तिकडे जाऊन येते, नाहीतर या पोरांनी नुसतं डोकं उठवलंय माझं। अश्विनी सुद्धा नाहीये ना घरात यांना सांभाळायला, जाऊन आले।
आई टेन्शन नको घेऊस, जास्त दिवस हा त्रास राहणार नाही तुला. म्हणजे नाही म्हणजे काही नाही, जा जा भजनाला जा. काय रे, जास्त दिवस त्रास होणार नाही म्हणजे? नाही म्हणजे सवय होईल ना सगळ्यांना हळूहळू. अरे श्रेयस, ती गाडी चोरी केली होती तू, म्हणजे आपल्या अश्विनीची गाडी चोरीला गेली ना, त्याचं पुढे काय झालं? इतके दिवस का लागतात आपल्याला? पप्पू कापरेकडून सगळी इन्फॉर्मेशन आली आहे आपल्याकडे. सर इन्फॉर्मेशन आली आहे. पप्पूनी सर्व गुन्हे पण कबूल केलेत आणि आपल्याकडे सर्व पुरावे सुद्धा आहेत. मग प्रॉब्लेम कुठे आहे? त्या गाड्या ताब्यात घ्या. सर त्या बाईंची एक स्कूटी आणि आणखी एक बाईक यांचा काहीच पत्ता लागत नाही. अहो सर्च वाढवा. सर आपली पूर्ण टीम त्याच कामावर आहे. लवकरात लवकर आपण त्या सर्व गाड्या ताब्यात घेऊ. वरून खूपच प्रेशर आहे. मला 12 तासाच्या आत रिझल्ट हवा. यस सर. ए माकडा खाली बस. 2 टब, 5 प्लास्टिकचे बाउल्स, 5 बास होतील ना? आत्ता पुरतील. तू ना हा स्पंज लिही. ओके. स्पंज आणि 6 नॅपकिन्स. 6 नको, 10 कर. परफेक्ट. सगळं कव्हर झालंय आता यात. हे मी फर्स्ट. मामी, आई, अगं हे दोघं अगं ऐकतच नव्हते. आम्ही येतो म्हणून मागेच लागले माझ्या. आम्ही तुला हेल्प करायला आलोय. पण आमची सगळी कामं झाली आहेत रे. पण मी आता हेल्प करणार. मी आलोय आता. आई थांब, मी त्यांना एंगेज करते. ए एंगेज नको करूस, काम दे. बरं काम देते. हे घे काम. फाईल पुस द्या आणि तू तो बोर्ड पुस. बरं आशू, आता हे सगळं झालंय, पण आता तुझे क्रीम्स आणि ते शॅम्पूचं राहिलंय ते तू बघशील कुठले आणायचे ते. प्राजू चांगल्याच क्वालिटीचे आणूया, म्हणजे आपल्यामुळे ना कुणाचं नुकसान नको. आशू पण चांगल्या क्वालिटीचं आणायचं असेल तर मग रेट्स पण तसेच ठरवावे लागतील. कारण आपण काय चॅरिटी नाही करत आहोत. हो आई, आपल्याला ना प्रॉपर लिस्ट बनवावी लागेल सगळ्या रेट्सची. अगं आता थोड्या वेळापूर्वी प्राजू मावशीशी या विषयावरच बोलणं झालं, पण अजून ना डिसाईड नाही केलंय. मामी मी तुला हेल्प करू शकतो. आमच्या शाळेत ना हे सगळे शिकवतात. काय बिझनेस करायला? हो, बिझनेस स्टडीज हा सब्जेक्ट आहे आम्हाला स्कूलमध्ये. कितवीत आहेत ग हे? टीचर म्हणतात एखाद्या गोष्टीची किंमत कशी ठरवायची. यासाठी 2 गोष्टी असतात. म्हणजे 1 ती गोष्ट करणं किती कठीण आहे आणि 2 ती गोष्ट करायला किती वेळ आणि किती एफर्ट्स लागतात, म्हणजेच कष्ट. हो कष्ट. आणि यानंतर त्याच्यामध्ये आपला कस्टमर कोण आहे म्हणजे ग्राहक, आणि स्पेस किती लागणार आहे म्हणजे जागा, हे बघून पैसे ऍड करायचे असतात. हे तुम्हाला शाळेत शिकवतात? हो माऊ. स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. वाव. तुम्हाला आमची अजून काय मदत हवी आहे? नो 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 थँक्स. वी विल मॅनेज. ओके. तर आई, आपल्या या 2 एक्सपर्टने सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळ्या रेट्सची प्रॉपर लिस्ट काढावी लागेल आणि मार्केटिंगचं पण खूप लक्ष देऊन बघावं लागेल आपल्याला. मार्केटिंग करायचं म्हणजे? ए थांब थांब थांब, तू काम कर तुझं, मी सांगते. आपल्या जवळपासच्या सगळ्या एरियामध्ये घरोघरी जाऊन सांगावं लागेल की आपण इथे पार्लर चालू करतोय. मला काय वाटतं आपण न्यूजपेपर मध्ये ना लिफलेट पण वाटू शकतो. हा, ही खूप छान आयडिया आहे. पण आपल्या पार्लरचा टायमिंग काय असेल? आपण 11 ते 7 ठेवूया. म्हणजे ना बायका ऑफिस सुटल्यानंतर पण पार्लरला येऊ शकतील. त्यापेक्षा ना आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 7 ठेवू.
म्हणजे ऑफिसला जायच्या आधी सुद्धा बायका आपल्याकडे येतील. तुला माहिती आहे ना, आत्या तुझ्याकडून ऑफिसला जायच्या आधी आयब्रोज करून घ्यायची, म्हणजे तेव्हा सगळे पार्लर्स बंद असायचे म्हणून. गुड आयडिया. नाही, आयडिया चांगली आहे, पण माझी ना घरची सगळी कामं नाही आटपणार. आशू, तुझी पहिली प्रायोरिटी आता बिझनेस आहे, हं? घर नाही. नाही प्राजू, माझी ना पहिली प्रायोरिटी नेहमी माझं घर होतं आणि घरच राहील. अगं, हे सगळं मी कुणासाठी करते? माझ्या कुटुंबासाठी करते ना. आई, घरची तू अजिबात काळजी करू नकोस, ते सगळं मॅनेज होईल. आता सध्या ना आपल्याला इथे कुठे कुठे काय सुधारणा करायच्यात ना ते बघावं लागेल. म्हणजे तुला कुठे शेल्फ बनवायचे आहेत, कुठे मिरर हवाय, कुठे वॉश बेसिन बनवायचं आहे, हे सगळं आपण डिसाईड केलं ना की आपली सगळी तयारी कम्प्लीट. आम्हाला विचारण्याच्या अगोदर हे सगळं काय चाललंय तुमचं? पुढच्या आठवड्यात भावे बहिणींकडे ठरवलं आहे भजन. भावे बहिणींकडे म्हणजे चहावर बोलवण. हो, पण तुम्हाला यायला कसला वेळ मिळणार आहे आता? तुमची सून बिझनेस करते ना आता. म्हणून काय झालं? मी भजनाला येऊ शकत नाही? पण घरातली कामं कोण करणार? या सुना बाहेर जातात आणि सगळी कामं सासवांना करावी लागतात. पोरांचं बघा, घरातलं बघा. अहो अश्विनी घरातली सगळी कामं करून जाते हो. तिला काही सांगायची गरज पडत नाही. काय हो 4 BHK? पण मी काय म्हणते, कशाला हवे ते असले उद्योग आता तिला? आणि काय तर म्हणे ब्युटी पार्लर काढते. तिने जर ब्युटी पार्लर काढलं ना तर मस्त चालेल आणि बिझनेस सुद्धा छान चालेल. पण तिच्याकडे बघून कोणी पार्लरला येणार आहे का? घट्ट चापून चोपून वेणी काय घालते ती, परीट घडीची साडी काय, आणि ना ओठांना लाली ना डोळ्यात काजळ. काय हो, पार्लर हे दुसऱ्या बायकांना सुंदर बनवण्यासाठी असतं की स्वतः सुंदर दिसण्यासाठी? हा, पण नसते उद्योग काय करायचे तिला आता? आणि हो, त्या दिवशी मी ती मुलगी बघितली शर्ट पॅन्ट मध्ये, ती अश्विनीच होती ना. हो होती. तुमचं काय जात आहे? तुम्ही कशाला दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसताव? ओरडायला काय झालं? माझ्या अनुभवावरून सांगते. माझी सुनी कामावर जाते, तिला पहिल्याच दिवशी म्हटलं मी, ए बाई तुला कुठे जायचं असेल तिथे जा, पण सगळ्या कामाला बाई ठेव, मी काही करणार नाही. आणि मला काय करायचंय, ब्युटी पार्लर काढा नाहीतर फुलांचं दुकान काढा. एकूणच काय, सध्या वाघमारे कुटुंब चांगलंच चर्चेत आहे. चल. पटेल भाऊजी, खरं तर आम्ही तुम्हाला न सांगता न विचारता काहीच करणार नव्हतो. म्हणजे अजूनही आम्ही काही केलेलं नाहीये, फक्त ठरवत होतो. मी तुम्हाला येऊन भेटणारच होते. पण तू तर मला बोलली होतीस ना छोरी की पार्लर स्टार्ट नाही करणार कधी पण. हो पटेल वहिनी, मी बोलले होते, पण मी माझं पार्लर सुरू करते हे मलाच खरं वाटत नाहीये. मैडम, ये पार्लर के लिए जगह नहीं है. म्हणजे? अहो, हे कॉम्प्लेक्स तर कमर्शियल आहे ना, मग इथे पार्लर सुरू करायला काय हरकत आहे? प्रॉब्लेम है मैडम. हे बघा पटेल भाऊजी, आमच्याकडनं कोणतीही कंप्लेंट तुमच्या कानावर येणार नाही. हो, आणि आम्ही तुम्हाला काही खर्च करायला लावतच नाहीये. जो काही खर्च करायचा ना तो आम्हीच करू. अरे मैडम, खर्चे का तो सवाल ही नहीं है. मग कशाचं आहे काका? प्लीज, जर तुम्ही तुमच्या जागेमध्ये आम्हाला पार्लर करू दिलत ना तर म्हणजे कसं तुमची जागा पडूनही राहणार नाही आणि काहीतरी या जागेत चांगलं होईल. इट इज अ गुड थॉट ना. हो, आणि पटेल मॅडम, इथे काही ज्या पार्लर मध्ये तुम्ही सर्व्हिसेस घ्याल ना ते तुम्हाला ना स्पेशल डिस्काउंट न मिळतील. डिस्काउंट नाही, आम्ही फ्रीज देऊ तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस. हो हो, फ्री देऊ. म्हणजे तुम्ही हे पार्लर आहे ना अगदी घरचंच समजा. राजू, मयू, अगं अगोदर पटेल भाऊजी काय म्हणतायत ते ऐकून तर घेऊ ना. हे बघा पटेल भाऊजी, तुम्ही ही जागा आम्हाला दिली, खरंच तुमची खूप मदत झाली. आणि तुम्हाला ही गोष्ट पटत नसेल तर तुमच्या इच्छेविरुद्ध आणि परवानगीशिवाय या जागेत मी काही करणार नाही. देखो बहन, आपने मुझसे जगह मांगा, मैंने दे दिया. मैंने कुछ भी नहीं बोला. तुमचा हस्बंड काहीतरी तिचं अफलातफल झालेलं ना कामावरती, पण तरी पण मी एक शब्द नाही बोलला. पण आता तुम्ही
आमच्याच जागेमध्ये पार्लर ओपन करता आणि तुम्ही आम्हाला सांगितलं पण नाही. चुकलंच माझं आणि खरं बोलताय तुम्ही. देखिए, ये जगह मेरा है और मैं डिसाइड करूंगा कि यहाँ पे क्या होना चाहिए और क्या नहीं होना चाहिए, समझ गए आप? और आप हमें बिना पूछे ही प्लम्बिंग और कारपेंटर का काम शुरू कर रहे हैं. पार्लर सुरू करायचा विचार करत होतो ना, म्हणजे ही कामं ओघाओघाने आलीच. पण आता तुम्ही नाही म्हणताय तर मी या जागेत काही करणार नाही. यस, गुड. और एक बात, जो भी मुझसे बन सकता था, जो भी मैं कर सकता था, वो सारा हेल्प मैंने किया है. अब इसके आगे मुझसे कुछ भी एक्सपेक्ट मत करो प्लीज. आप समझ गए? और एक बात, इस जगह पे एक पैसे का भी खर्चा मैं नहीं करूंगा. आप समझ गए? हाँ, अभी का अगर कुछ खर्चा करना ही है तो आप लोगों को खुद करना होगा. मी ही जागा खाली करते. अगं अशू, ते काय बोलतायत ते नीट ऐक ना. ते म्हणतायत जो काही खर्च करायचा आहे तो आपण करायचा, ते काही करणार नाहीत. म्हणजे आम्ही इथे पार्लर सुरू करू शकतो ना. हो. कसं आहे, मी गुजराती माणूस आहे ना, तो आमचं कॅल्क्युलेशन असतं. एक तर तुम्ही जागा मेंटेन ठेवणार, वरती माझ्या बायडीला फ्री मध्ये सर्व्हिस देणार. याच्यापेक्षा मला काय आणखी पाहिजे? काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे बघा, जागा रिकामी राहिली ना, सगळीकडे निगेटिव्हिटी पसरते. आणि जर जागेमध्ये काम सुरू राहील ना तर पॉझिटिव्हिटी असते, लक्ष्मी नांदते. आणि एक घरची लक्ष्मी दुसऱ्या घरच्या लक्ष्मीची सेवा करणार. आता बहुत सारू छे. खरंच मला कळत नाहीये मी कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू. मुझे पूरा सिचुएशन मालूम है, परिस्थिति बहुत कठिन है. और ऐसे कठिन परिस्थिति में मैं अगर आप लोग का हेल्प नहीं करूंगा तो ये खाली जगह रख के मैं क्या करने वाला हूं? ऊपर जाके जलाराम बापा को मैं क्या मुंह दिखाऊंगा? देखो बहन, बिल्कुल चिंता नहीं करने का और जम के अच्छा काम करने का. हाँ, एक मिनट. ये प्लम्बर का कार्ड है, उसका नंबर है उस पे. और ये है कारपेंटर का. पटेल का नाम बताने का और काम शुरू करने का. ओके? जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. ए बहन, जब पार्लर शुरू होगा ना तो सबसे पहले मैं फेशियल करूंगी. बताना हो मुझे. नक्की सांगेन. चलो आओ जाओ. ही कंठाळे म्हणजे बाजूला हो. समजते कोण? कंठाळ्याचा राग भजनावर का काढायचा म्हणते मी. एक तर ती बाई बडबडत बसते, दुर्लक्ष करा ना. तुम्ही कशाला माझ्या मागे मागे आलात? बोलवलं होतं मी तुम्हाला. जा ना, भजन अटेंड करा. भजन नुसतं नावाला, बाकी लोकांच्या घरात काय चालतं ना याच्याच कुटाळक्या जास्त. अगं काय झालंय काय? तुमची लाडकी सून हा ती दिवे लावते आणि त्याची फळं मी भोगते. काय झालंय आई? कुणी काय बोललंय का तुला? कोणी काही बोललं नाही. ह्या आपल्या उगाच मनावर घेतात काही पण. या अश्विनीमुळे नेहमी मला ऐकावं लागतं. एक काम धड करत नाही, पण करायची हौस ती मात्र भारी. गेल्या वेळेस त्या स्पर्धेत भाग घेतला, पडली, असं झालं. आता हा नवीन बिझनेस तो सुरू केलाय. तिथे काहीतरी उपद्व्याप करून ठेवेल आणि सगळ्या बायका माझ्यावर असतील. अहो, तुमची सून इतकी धडपड करते तर तिचं कौतुक करायचं सोडून कटकट कसली करता? काय चुकलंय आईचं? तुम्ही उगाच वहिनीला बॅकिंग देऊ नका. काकू, काय देऊ नका? पाठिंबा. आता घरातले सगळे तिच्या विरोधात झाल्यावर मलाच द्यावा लागणार ना पाठिंबा. काही गरज नाही. आता येऊ दे तर खरी. खडसावून सांगते तिला. 4 दिवस माझा श्रेयस घरात काय बसला, लगेच तिला पंख फुटले. आणि हे आत नाही इथे स्वतः सतत खुर्चीला चिटकून बसायचं आणि तिला सांगायचं जा आकाशात उंच उड, मी आहे तुझ्या पाठीशी. आई, हे मात्र तू खरं बोलली असा. म्हणजे बघ ना, कामं घरातली सगळी तुला करावी लागतायत.
कुठे आहे तुझा आवाज? बोल तू काहीतरी. काय ग तू नोकरी करते ते चालते का? वागवा. अहो काय वागवा, मी नोकरी करते म्हणजे पैसे कमवायला जाते आणि पैसे कमवायला ना अक्कल लागते. अच्छा, म्हणजे अश्विनीला अक्कल नाही, ती बिंडोक आहे. असेल नाही तर नसेल, पण मी तिला हा बिझनेस करू देणार नाही.